Now, student, we are going to take a practice on chain rule, or that is differentiation part 4. Now, rule you know. Now, result also. I hope that you have studied that result. Now, take one by one. So, differentiate, write down. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Suppose we want to find differentiation of the sine square of x square plus 5x. Okay, differentiate with respect to x. Number 1. Now let it is a y. Let it is a y. Y is a sine square of x square plus 5x. Again, see again. Now this is the square of sine. Actually we have written here, but actually meaning of this is what? Meaning of this is sine of x square plus 5x raised to 2. Actually this is the meaning. Now what is dy by dx? dy by dx conclusion काय आहे तुमचा? fx square है ना, fx raised to n म्हणजे n into fx raised to means what? Sin raised to sin x square plus 5x raised to 2 minus 1 म्हणजे लिहिण्याची काय आवश्यकता नाही. into by chain rule f dash x meaning कळतो का? fx square 2fx into derivative of fx म्हणजे काय? sin of लिहिताना पण असंच लिहा म्हणजे मिस्टेक होणार नाही. Therefore it is 2 into sin of x square plus 5x into again here is a composite function. Sin of fx means derivative काय होणार? cos of fx म्हणजे sin of this is the derivative cos of this x square plus 5x. परंतु काय झालं रे, इथं परत कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे चेन रूल परत वापरतोय आपण. sin of fx is cos of fx into derivative of again fx. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला आपण चेन रूल का म्हणतो, कारण ही चेन आहे. पहिले स्क्वेअर होता 2 into fx मध्ये परत साइन होता, साइन म्हणजे cos ऑफ दिस into परत fx चा x स्क्वेअर प्लस, आणि म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? चेन रूल. sin x स्क्वेअर प्लस 5x ओके into cos of x स्क्वेअर प्लस 5x into derivative of this is 2x square तर 2x 5x. therefore this is the derivative. ह्याला चेन रूल का म्हणतात कळलंय बघा. sin स्क्वेअर म्हणजे इट इज स्क्वेअर ऑफ समथिंग. मग आपण स्क्वेअर म्हणजे काय? 2 into fx raised to n minus 1 that is 1 into आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आतलं फंक्शन आहे sin. आपण विचार करायचा नाही, आपोआप चेन सुरू राहणार, फार डोक्याला त्रास द्यायचा नाही. sin ऑफ समथिंग दिसतो, cos ऑफ दॅट and into derivative of fx x square plus 5x. म्हणून याला चेन रूल म्हणतात. कळलंय? फक्त ट्रिकोनॉमेट्री मध्ये गोंधळू नका. साइन स्क्वेअर इथं आहे म्हणजे तो ह्या होलचा स्क्वेअर आहे, साइन्स चा स्क्वेअर आहे. फक्त लिहिताना इथे लिहितोय आपण, बाकी काय नाही. त्यामुळे ट्रिकोनॉमेट्री मध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. कळलंय? नोट डाउन दिस. नाउ वी आर प्रॅक्टिसिंग दिस प्रॉब्लेम्स फ्रॉम एक्सरसाइज. Now again differentiate with respect to x. कुठला पण घ्या, differentiate with respect to x. That is a cot cube of x square plus root x. Okay. Now let it is a y. Y is a, परत मी सांगतो इथं गोंधळू नका. हा फक्त पॉवर आहे पण तो कॉटच्या डोक्यावर लिहितो. ऍक्च्युअली तो काय आहे? cot x square plus root x raised to 3 आहे. हे फक्त लिहाय, मी फक्त लिहितो, तुम्ही नका लिहू असं. फक्त याचा मीनिंग एक्सप्लेन करण्यासाठी मी लिहितोय. मग आता मला सांगा, डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dy बाय dx. वाय मी नाव दिलं, वाय ऍक्च्युअली नाही आहे, आपण नाव दिले त्याला. मग हा fx रेस टू n झाला की नाही हे कळलं पाहिजे. नाही लिहिला पॉवर 3 तरी कळलं पाहिजे की नाही हा fx रेस टू काय आहे? n आहे, म्हणजे cot रेस टू 3 आहे. मग काय याचा 3 into n into fx raised to n minus 1 म्हणजे 3 minus 1 किती? 2. फक्त cot चा स्क्वेअर इथं न लिहिता आपण इथं लिहितो. ओके,
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होणार कॉट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स. ओके, नाव दॅट इज इक्वल टू 3 इंटू कॉट स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट काय पहिल्यांदा काय विचार करायचा तुम्ही आपण कॉटचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. आता कॉटचा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटल्यानंतर कॉट ऑफ समथिंग तुम्हाला आता रूल माहिती आहे कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर दॅट इज अ मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ दॅट म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स झालाय. परंतु एवढ्याने सांगलं की आपला रूल काय सांगतो कॉट एफ एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स म्हणजे काय डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स. ओके, therefore it is a 3 into cot स्क्वेअर. ट्रिकोनॉमेट्री मध्ये हा गोंधळ होण्याची शक्यता आहे तुम्हाला पॉवर मध्ये कन्फ्युजन हा ब्रॅकेट पॉवर आहे. ओके, इंटू मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स इंटू आता एक्स स्क्वेअरचा किती ऍडिशन रूल 2x प्लस रूट एक्सचा 1/. ओके, दॅट इज अ डेरिव्हेटिव्ह. मिनिंग कळला. आता तुमच्याकडे सर्व रिझल्ट आहेत हजारो एकमेकांमध्ये 4 5 6 किती येऊ दे आता काय टेन्शन घ्यायचं कारण नाही चेन ती आपोआप चालणार. तुम्ही फक्त पहिल्यांदा कळलं पाहिजे की हा क्यूब आहे 3 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर फक्त स्क्वेअर इथे लिहिला इंटू ब्रॅकेट मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉटचा डेरिव्हेटिव्ह कॉट म्हटल्यावर तुम्ही काय लिहिणार मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एफ एक्स तो काय एफ एक्स असेल तो परंतु इंटू परत नुसता कॉट एक्स असता तर मायनस कोसेक स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स. ओके, नाउ राईट डाउन नेक्स्ट बुक मधले घ्या काय नाही प्रॅक्टिस साठी चेन रूल हा आला तर बाकीचे तुमचे प्रॉब्लेम्स फार सोपे आहेत बुक मधले फक्त म्हणून तुम्हाला असं वाटू नये म्हणून बुक मधले घेतोय. राईट डाउन नेक्स्ट हे बघा आता एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 2x बुक मधले सम आहे तुम्हाला पण बरं वाटेल की बुक मधले घेतले असं काही नाहीये कारण हे फक्त प्रॅक्टिस करतो आपण हा एक्सरसाइज प्रॅक्टिस साठी आहे कळलंय ना चेन रूलच्या प्रॅक्टिस साठी आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लेट दिस इज अ y इज व्हॉट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. नाव dy बाय dx आता इथं क्लिअरली दिलेलं आहे फंक्शन रेस टू n इंटू फंक्शन म्हणजे काय 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू n मायनस 1 म्हणजे 4 u रेस टू 5 चा 5 u रेस टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रूल अप्लाय केला. कुठला रूल अप्लाय केलाय रे एफ एक्स रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो n इंटू एफ एक्स रेस टू n मायनस 1 इंटू एफ डॅश. ओके, नाव आता बघा इट इज इक्वल टू 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4 आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह सरळ एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर 2x चा 2 झाला डेरिव्हेटिव्ह. काय डाऊट मिनिंग कळला ठीक. नेक्स्ट राईट डाऊन नेक्स्ट सम लिहायचं असेल तर सायमल्टेनियसली लिहित चला बुक मधले सम आहेत लिहायचे असतील तर अंडर रूट एक्स स्क्वेअर तुम्हाला कसं वाटेल की सर एक्सरसाइज मधले घेतात ऍक्च्युली हा एक्सरसाइज फक्त प्रॅक्टिस तुम्हाला शिकण्यासाठी आहे. ठीक आहे, लेट इट इज अ वाय ऍक्च्युअली दिला नाही इट इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणून आपण याला नाव दिलं लेट y इज द फंक्शन ऑफ x. नाव अगेन dy बाय dx बघा आता dy बाय dx काय दिसतो रे पॉवर फंक्शन आहे पण रूट आहे रूट साठी डायरेक्ट कन्क्लुजन आहे आपला रूट एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट ऑफ एक्स म्हणजे 1/2 एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह आता काय नाही जे सांगितले फंक्शन तेच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ओके, दॅट इज 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू एक्स स्क्वेअरचा 2x 4x चा 4 7 चा आहे म्हणजे काय बघा रूल कुठला लावला रूट दिसल्यावर 1/2 रूट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आतल्या फंक्शन आतमध्ये जर कंपोजिट असतं परत चेन रूल लागेल आपल्याला काय म्हणजे सुरुवात फक्त करायची ती चेन आपोआप चालत जाणार चेन रूल म्हणूनच त्याला आपण चेन रूल म्हणतो ती चेन आहे कंपोजिट फंक्शन किती पण असू दे. ओके, नाव राईट नेक्स्ट साइन क्यूब ऑफ 2x प्लस 1 साइन क्यूब ऑफ 2x प्लस 3. ठीक आहे हे तुम्हाला ओळखीचे वाटते लेट इट इज अ y म्हणून बुक मधले अदरवाईज काय तुम्ही कुठलेही घेऊन प्रॅक्टिस करून बघू शकता हा एक्सरसाइज टोटली
त्याच्यासाठीच आहे की चेन रूल आपल्याला वापरता यायला पाहिजे. ओके, नाव डीवाय बाय डीएक्स. परत बघा, आता मी पॉवर इथे लिहित नाही, पण हे कळलं पाहिजे की साईनचा क्यूब आहे म्हणजे या अख्ख्या फंक्शनचा पॉवर 3 आहे. हे कळलं की झालंय. म्हणजे एफ एक्स रेस टू एन 3 इंटू एफ एक्स रेस टू एफ म्हणजे कुठला, हे बघा हा क्यूब इथं असतो, तो इथं लिहितो आपण 3 इंटू साईन स्क्वेअर किती 2x प्लस 3. इथं गोंधळ होण्याची शक्यता आहे. हा 3 टोटलला पॉवर आहे, फक्त इथं लिहितोय म्हणून 3 इंटू ब्रॅकेट म्हणजे साईन स्क्वेअर 2x प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे कुठला, साईन ऑफ 2x प्लस 3. तुमचं काम इथं संपतंय. पहिली स्टेप झाली ना, हा पॉवर 3 कळला ना, 3 इंटू पॉवर 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. आता एफ एक्स पुढे काय आहे ते नंतर बघायचं. आणि तो जर परत कॉम्पोजिट असेल तर परत त्याला कॉम्पोजिटचा रूल लागेल, चेन रूल. साईन परत कॉम्पोजिट फंक्शन आहे. साईन एक्स असतं तर कॉस एक्स लिहिला असता, पण हा नुसता साईन एक्स नाही, साईन एफ एक्स आहे. मग साईन एफ एक्सचा कॉस एफ एक्स म्हणजे कॉस ऑफ काय येणार 2x प्लस 3 इंटू एफ एक्सचा म्हणजे डी बाय डी एक्स. बघा चेन रूल, 3 फंक्शन झाले. पहिला क्यूब होता 3 स्क्वेअर 3 इंटू यू स्क्वेअर. नंतर साईन होता कॉस ऑफ दॅट इंटू एफ एक्स परत 2x प्लस 3. चेन आपोआप चालेल. त्यामुळे तुम्हाला डोक्याला त्रास नाहीये, फक्त टेक्निक कळलं पाहिजे. आणि हा काय 2x चा काय येणार, मग 2x चा 2 3 चा 0. लिहिताना थोडस नीट लिहायचं. 3 इंटू 2 6 साइन स्क्वेअर 2x प्लस 3 इंटू कॉस ऑफ 2x प्लस 3. कळतोय मिनिंग? अगदी सोपं आहे, काय काम कठीण नाहीये. प्रॉब्लेम आरामात सारेच्या सारे होऊ शकतात. कारण फंक्शन असून काय पॉवर, रूट, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक कॉट लॉग ऑफ ई रेस टू संपले. ह्याच्यापेक्षा कुठले फंक्शन असणार नाही. ब्रॅकेट रेस टू नंतर अंडर रूट साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक लॉग किंवा ई रेस टू आणि ए रेस टू. ओके, नाउ राइट डाउन नेक्स्ट y इक्वल टू रूट ऑफ साइन ऑफ एक्स क्यूब. रूट दिसल्याबरोबर काय माहिती आपल्याला, रूट दिसल्याबरोबर काय डीवाय बाय डीएक्स. बघा कसा रूल लागेल, एफ एक्स रूट एफ एक्स दिसल्याबरोबर 1/2 रूट एफ एक्स म्हणजे 1/2 रूट. विचार तेवढाच करायचा, फार विचार करायचा नाही. फक्त इथं लक्षात घ्या, हा साइन क्यूब नाही, साइन ऑफ एक्स क्यूब आहे. म्हणून आपण लिहिताना ही काळजी घ्यायची. इथे लिहिला म्हणजे तो साइन एक्स एक्सचा क्यूब झाला असता, इथं साइन ऑफ एक्स क्यूब आहे. ह्या दोन फंक्शन मधला फरक लक्षात घ्या, साइन एक्स क्यूब. म्हणून आपण ट्रिगोनोमेट्रिक मध्ये पॉवर इथं लिहितोय नाही का, त्याचा अर्थ बदलतो म्हणून. ओके, नाव साइन ऑफ बघा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. एफ एक्स म्हणजे काय, साइन ऑफ एक्स क्यूब. साइन ऑफ एक्स क्यूब म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट साइन ऑफ एक्स क्यूब इंटू लगेच परत कॉम्पोजिट आहे. आपण नंतरचा विचार नंतर करायचा. तुम्हाला रूट दिसला ना पहिल्यांदा 1/2 रूट इंटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आत काय फंक्शन आहे नंतर विचार करूया. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला साइन ऑफ एक्स क्यूबचा. साइन दिसतोय ना फंक्शन, लगेच कॉस साइन एफ एक्स रूल आहे. म्हणजे आपण जे माग 12 लिहून गेले ना कन्क्लुजन, त्याच्यावर कुठलाही सम काढता येईल, साइन सॉल्व करता येईल. साइन एक्स क्यूबचा काय कॉस एक्स क्यूब इंटू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब इंटू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब. दॅट इज 1/2 रूट साइन ऑफ एक्स क्यूब इंटू कॉस ऑफ एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब दॅट इज 3x. काय डाऊट? किती सिंपल आहे ते. तुम्हाला 10 15 20 25 दिसले एक्सरसाइज मध्ये तरी काय डाऊट आहे? कारण असून काय असणार आहे, या मी सांगितले त्या 12 पेक्षा काही जास्त असणारच नाही. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक तर माहितीच आहे. बाकी पॉवर किंवा रूट किंवा लॉग किंवा ई रेस टू किंवा ए रेस टू. त्यामुळे फार काही विचार करण्याची गरज नाही. नेक्स्ट लिहा, वाय मी नाव लिहितोय. वाय असेलच असं नाही, कारण तो टोटली एक्स फंक्शन आहे. नाव वाय द्यायला हरकत नाही. कॉस एक्स रेस टू 5. बघा इथं पण लक्ष द्या. आता हा इथं नाही, इथं असता तर कॉसचा पॉवर 5. इथं कॉसच आहे, पण कशाचा, एक्स रेस टू 5. ब्रॅकेट दिला किंवा नाही दिला तरी मिनिंग असा आहे. पण हा जर 5 इथं लिहिला असता तर कॉस एक्सचा पॉवर 5 म्हणजे कॉस रेस टू 5x, कॉस एक्स होल पॉवर 5. इथं कॉसच आहे, पॉवर 5 कॉसचा नाही एक्सचा आहे. ओके, आता बघा डीवाय बाय डीएक्स काय येणार, लॉग बोलल्याबरोबर सांगा. लॉग एफ एक्स म्हटल्याबरोबर काय येते पहिले डोळ्यासमोर, 1/fx इंटू एफ डॅश एक्स. ओके, मग आता इथे काय येणार, लॉग बोलल्याबरोबर 1/, लॉग बोलल्याबरोबर 1/, म्हणजे काय 1/. एफ एक्स म्हणजे काय, लॉग एफ एक्स. 1/fx म्हणजे काय 1/cos x रेस टू 5. झालंय.
इंटू कशाचा डेरिव्हेटिव्ह एफ एक्सचा. एफ एक्स म्हणजे काय कॉस एक्स रेस टू पाय. ओके लगेच तोपर्यंत विचार करायचा नाही. लॉग लिहिला ना 1/cos सुरुवात झाली तुमची चेन सुरू झाली. चेन आपोआप ती थांबेल तुम्ही जेव्हा नाही का शेवटचा डेरिव्हेटिव्ह संपेल तेव्हाच थांबेल. 1 लिहिला कॉस ऑफ एक्स रेस टू पाय. लगेच तुम्हाला कळेल कॉस फंक्शन कुठलं कॉस. कॉसचा लगेच तुम्ही काय सांगाल कॉस एफ एक्स मायनस साइन एफ एक्स. एफ एक्स म्हणजे एक्स रेस टू पाय. कॉस एक्स नाही नुसता एक्स रेस टू फाय आहे म्हणून तुम्हाला सांगितलं इथं पॉवर 5 असतं ते वेगळं झालं असतं. इनटू कॉसचा मायनस साइन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ किती एक्स रेस टू. ओके म्हणजे काय झाला मायनस साइन एक्स रेस टू 5 आहे ना न्यूमरेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये कॉस एक्स रेस टू 5 आहे आणि इनटू एक्स रेस टू 5 चा किती 5x रेस टू 4 आहे. संपला आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे तीन फंक्शन होते लॉग 1 cos मायनस साइन एक्स रेस टू 5 आला शेवटपर्यंत मायनस टॅन लिहू शकता एक्स रेस टू 5 इनटू किती 5x रेस टू 4. काय डाऊट काय अगदी सोपं आहे अगदी सोपं आहे. कुठे डोक्याचं काम आहे नुसतं टेक्निक आहे ते ना रूल आहे चेन रूल आहे काय प्रश्न नाही. पुढे चालले हा ओके नोट डाऊन करताय. sec square root x let it is a y sec square root x झाले. आता परत बघा dy by dx पहिलं फंक्शन सेक डोळ्यासमोर नको यायला. जेव्हा सेकच्या डोक्यावर पॉवर 2 आहे ना म्हणजे सेक रूट x चा पॉवर 2. ऍक्च्युअली याचा मिनिंग काय परत सांगतोय इथं आहे फक्त लिहिताना आपण तो सेकच्या डोक्यावर लिहितोय म्हणजे सेक रूट x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे पहिल्यांदा स्क्वेअर म्हणजे इथं 2 आहे मग u स्क्वेअरचा 2u म्हणजे काय fx रेस टू 2 चा 2fx म्हणजे 2 into sec रूट x. इथं गोंधळ होतो तुमचा कशामुळं हे इथं अजून ॲझ्युम नाही करत म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा 2 into sec रूट x झाला 2 into sec रूट x into डेरिव्हेटिव्ह ऑफ sec रूट x into डेरिव्हेटिव्ह ऑफ sec रूट x. फक्त हा 2 आपण इथं लिहितो आहे ना पॉवर इथं. ओके दॅट इज अ 2 sec रूट x. चेन सुरू झाली आता sec दिसल्याबरोबर sec fx दिसल्याबरोबर sec चा डेरिव्हेटिव्ह sec into tan म्हणजे काय sec रूट x into tan root x into derivative of root x into derivative of root x that is 2 sec root x into again sec root x tan root x into root x चा किती 1/2 root x. इथं पण तीन फंक्शन होते पहिले पॉवर कशाचा तरी पॉवर 2 होता म्हणून 2fx नंतर sec आहे sec चा sec tan पण तो x चा नाही रूट x चा म्हणून रूट x. त्याला असं लिहू शकता मी हा 2 कॅन्सल करून टाकतो मी आणि हा sec into sec काय हे नंतरचं सिम्प्लिफिकेशन आहे ते सध्या महत्त्वाचं नाही. sec into sec sec स्क्वेअर आहे ना आणि tan root x into 1/root x बस दॅट इज आन्सर. काय डाऊट आहे सिंपल आहे एकदम सिंपल आहे सम काय प्रॉब्लेम नाही आहे बरोबर आहे. पुढचा लिहूया आपण डिफरन्शिएट क्वेश्चन काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बरोबर cot square x cube let it is a y आपण नाव देतो ओके. नाव cot square म्हणजे पहिले डोळ्यासमोर काय आला पाहिजे ब्रॅकेट पॉवर 2 आहे म्हणजे dy by dx. बघा परत तेच सांगतोय हा ऍक्च्युअली तो असा असतो पण तू लिहिताना आपण तो इथे लिहितो म्हणून इथे मी मुद्दा म्हणलो cot square म्हटलं ते cot ऑफ समथिंगचा स्क्वेअर आहे म्हणजे u स्क्वेअर म्हणजे 2 into u 2 into fx म्हणजे 2 into किती cot x cube म्हणून हा इथे लिहितोय बाकी काय into डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x cube ओके. नाव दॅट इज 2 cot x cube into डेरिव्हेटिव्ह ऑफ cot चा डेरिव्हेटिव्ह लगेच मायनस cosec स्क्वेअर cot fx मी सांगितलं 12 मध्ये sin cos tan cot sec cot cosec ते तर 6 झाले मग उरले तरी कुठले है ना cot x cube चा मायनस cosec स्क्वेअर x cube cot fx चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर fx इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx म्हणजे f डॅश x म्हणतो ना आपण म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह x cube f डॅश म्हणजे x cube चा डेरिव्हेटिव्ह. काय झाला आन्सर मायनस इकडे दिसायला बरं दिसेल cosec स्क्वेअर x cube इनटू x cube चा किती 2x स्क्वेअर 2 into 2 4 लिहू शकतो दॅट इज नॉट ठीक आहे. आता नेक्स्ट लिहूया log of tan x by 2 log of tan x by 2 log of
tan x बाय टू. ओके, लॉगच्या पुढे काय ना म्हणजे इंटू नाही, लॉग कशाचा तर tan x बाय टू चा. ओके, लेट इट इज a y. ओके, नाव dy बाय dx. लॉग बोलल्याबरोबर लॉग एफ एक्स, लॉगचा 1 बाय एफ एक्स अगदी सिंपल आहे, म्हणजे 1 बाय tan x बाय टू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x बाय टू. काय डाऊट? ओके, लॉग दिसल्यावर कुठला तरी पहिलं फंक्शन तर दिसेलच ना तुम्हाला. बघा, पॉवर होता, सेक स्क्वेअर होता, कॉट क्यूब होता, क्यूब तो फक्त कॉट नाही दिसायला पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की पॉवर 3. इथं लॉग दिसल्यावर 1 बाय लॉग एफ एक्स बोलल्यावर 1 बाय एफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x बाय टू. tan x बाय टू चं सांगा कुठलं फंक्शन दिसते तुम्हाला पहिल्यांदा? tan चा डेरिव्हेटिव्ह काय? sec स्क्वेअर x बाय टू. tan एफ एक्स चा sec स्क्वेअर x बाय टू किंवा tan u चा sec स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u किंवा इनटू f डॅश x म्हणजे काय? x बाय टू चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय tan x बाय टू इंटू sec स्क्वेअर x बाय टू इंटू x बाय टू म्हणजे काय? x बाय टू चा अर्थ असा होतो 1 बाय टू इंटू x. 1 बाय टू इंटू आहे, फक्त ह्या टूशी काही संबंध नाही आहे, अँगल आहे लक्षात ठेवा. 1 बाय टू इंटू x चा 1. थोडं सिंपल करता येते, कारण तुम्हाला खरं म्हणजे ही सवय पाहिजे, डायरेक्ट पण सांगता यायला पाहिजे. ठीक आहे, अजून तुम्हाला ट्रिगोनोमेट्री जास्त यूज करायला लागेल. मग याचा मिनिंग काय होतं बघा, tan 1 अपॉन tan म्हणजे काय झाला? कॉट म्हणजे साइन बाय कॉस आहे ना. इथे काय झाला? कॉस x बाय टू अपॉन साइन x बाय टू. थोडं सिंपल होते म्हणून, बाकी काय नाही. बघा, tan म्हणजे साइन अपॉन कॉस, 1 बाय टू म्हणजे कॉट आहे, कॉस अपॉन साइन. सेक स्क्वेअर म्हणजे काय? 1 बाय कॉस स्क्वेअर, अँगल जो काय असेल इंटू किती आहे? 1 बाय टू. ठीक आहे, आता एक कॉस एक्स बाय टू काय होणार? कॅन्सल होणार. काय उरले खाली बघा, वरती तर काय नाही, 1च आहे. खाली काय आहे? साइन एक्स बाय टू. हा 2 पण आहे, 2 साइन एक्स बाय टू. ही हॅबिट ठेवा आता ट्रिगोनोमेट्रीची. म्हणजेच काय झाला? हा म्हणजेच काय झाला? 1 बाय 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 म्हणजे साइन थिटा. प्रॉब्लेम देण्याचा उद्देश तोच आहे, x बाय 2 देण्याचा. 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 म्हणजे साइन थिटा. 2 साइन x बाय 2 कॉस x बाय 2 म्हणजे साइन x. आणि 1 बाय साइन x म्हणजेच काय? म्हणजेच काय? कोसेक x. बघा, कोसेक x चा डेरिव्हेटिव्ह है ना. लॉग tan x चा डेरिव्हेटिव्ह x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला? कोसेक x आला. 2 साइन x बाय 2 कॉस x बाय 2. ओके, ठीक आहे, नोट डाऊन केलंय? काय प्रॉब्लेम नाही ना? हा, ठीक आहे, अगदी सरळ आहे. लॉग दिसला, लॉग दिसेल तुम्हाला, पॉवर दिसेल, रूट दिसेल, नाही तर साइन कॉस टॅन कॉट दिसेल. बाकी असणार असून काय? लॉग असेल ई रेस टू, काय असेल? साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक किंवा पॉवर किंवा रूट. ओके, नाव राईट डाऊन नेक्स्ट एक्स स्क्वेअर. ठीक आहे, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. हे राहू दे, सिंपल आहे, काय गरज नाही का. नाव लॉग ऑफ x प्लस ई रेस टू एक्स. कुठले? लॉग ऑफ ई रेस टू एक्स 3x इंटू 3x मायनस 4 रेस टू 2 बाय 5 अपॉन थर्ड रूट ऑफ 2x प्लस 5. आता बघा, थोडस लक्ष द्या. लेट इट इज अ वाय. डेरिव्हेटिव्ह काढण्याची घाई करू नका. कारण सांगतोय लॉग आला की प्रॉब्लेम सोपं होतंय. लॉग आला की काय होतंय? प्रॉब्लेम अगदी सिंपल होते. उलट तुम्हाला पुढे एक लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणून सेपरेट टाईप आहे. त्यामुळे लॉग म्हणजे 1 बाय वगैरे असं काही करण्याची गरज नाही. त्यासाठी परत मी एकदा रिपीट करतो लॉगची रूल. लॉग एम इंटू एन काय होतो? लॉग एम प्लस लॉग एन. ओके, लॉग एम अपॉन एन काय होतो? लॉग एम मायनस लॉग एन. नसतील तर लिहून घ्या. आणि झालेले आहेत तरी पण रिपीट करतोय, कारण काही जरा स्टुडंट कसे नाही का लाईटली घेणारे असतात 11th मध्ये. एन लॉग एम पॉवर खाली येतो, मल्टिप्लिकेशन ऍडिशन होते, डिव्हिजनचा लॉग असेल लॉगची सबट्रॅक्शन एम रेस टू एन. किंवा हे पण माहिती पाहिजे आपल्याला, कुठला लॉग चेंज करायचा असेल तर लॉग एक्स बेस वाय, लॉग एक्स अपॉन लॉग वाय आपला बेस वाय असतो. ओके, ई रेस टू लॉग एक्स एक्स हे फॉर्म्युले असू दे माहिती.
ए रेस टू लॉग एक्स, ए रेस टू लॉग एक्स बेस ए असेल तरी एक्स हे माहिती असू लॉग एक्स बेस लॉग ई वन, लॉग ई वन नसतील तर लिहून घ्या. आता बघा लॉगचा बेनिफिट कसा मिळतो, उलट आपण बळजबरी पण लॉग आणणार पुढं, कारण लॉगनी प्रॉब्लेम सोपे होतात. का रे, लॉगनी बघा एवढं डिव्हिजन वगैरे हे करण्यापेक्षा लॉगनी सोपे का होतात, मल्टिप्लिकेशनचं कन्व्हर्शन, ऍडिशन मध्ये डिव्हिजनचं कन्व्हर्शन, सबट्रॅक्शन मध्ये पॉवर असेल, इनटू मध्ये. मग आता मला सांगा इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यापेक्षा काय करूया आपण, हा बघा दिस इंटू दिस म्हणजे न्यूमरेटर आहे ना, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ कुठला रूल एम बाय एन, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा लॉग आहे. आता बघा ह्याचा अर्थ काय होतो, ह्याचा अर्थ होतो 2x प्लस 5 चा रूट आहे, रूट म्हणजे काय पॉवर हाफ, आणि त्याचा कळलंय ना थर्ड रूट आहे ना, थर्ड रूट म्हणजे पॉवर किती 1/3. बघा जर पॉवर नसेल तर इथं काही नसेल तर पॉवर हाफ, इथं क्यूब रूट आहे म्हणजे कुठला पॉवर आहे 1/3. आता बघा बरं परत सिंपल होणार, कारण इथे इंटू आहे, लॉग ऑफ मी डेरिव्हेटिव्ह काढत नाही, लॉगचा फायदा करून घेतो, मल्टिप्लिकेशनचं कन्व्हर्शन ऍडिशन मध्ये करून घेतो, डिव्हिजनचं तर झालं सबट्रॅक्शन मध्ये, लॉग ई रेस टू 3x आहे ना, इंटू याला हा आहे म्हणजे प्लस काय झाला लॉग, कुठेही मल्टिप्लिकेशन रूल वापरण्याची गरज नाही, लॉगनी काम सोपं केलंय, झालंय ना, दिस प्लस लॉग ऑफ दिस इंटू दिस होता ना, लॉग दिस प्लस लॉग मायनस 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 नाही इथे लिहितो, ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला हा लॉग ऑफ, मी मुद्दाम स्टेप बाय स्टेप पहिलं प्रॉब्लेम आहे, लॉग तुम्ही नीट यूज करत नाही ना म्हणून, ठीक आहे. आता बघा बरं हे रब करू, अजून पण मी डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही, तुम्हाला प्रॅक्टिस असेल ते पटकन सेपरेट कराल. इथं काय केलं न्यूमरेटर लॉग मायनस डिनॉमिनेटर लॉग, न्यूमरेटर मध्ये परत मल्टिप्लिकेशन आहे, लॉग ऑफ दिस डायरेक्ट पण लिहू शकता, लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस, हा फक्त पॉवर 1/3. आता पॉवरचा पण रूल लावून घेतोय मी, 3x आहे ना, लॉग काय होतो हा 3x, हे बघा पॉवर m रेस टू n, n पॉवर इथे येतो बाजूला, m रेस टू n चा लॉग घेतल्यानंतर म्हणजे 3x लॉग, इथं पण काय 2/5 काय पॉवर इकडे येणार, लॉग 3x मायनस 4, लॉग काय 3x मायनस 4 मायनस इथं पण पॉवर 1/3. आता बघा डेरिव्हेटिव्ह सोपा आहे, इथं फक्त लॉगचा रूल यूज केला पाहिजे. बघा बरं काय झालं 3x लॉग ई 2/5 लॉग 3x मायनस 4, पॉवर खाली आला, लॉग मध्ये 1/3 2x5. आणि बघा आता अजून पण डेरिव्हेटिव्ह काढताना काय करतो मी बघा, लॉग ई म्हणजे 1, लॉग ई म्हणजे काय 1, कारण बेसच 1 आहे त्यामुळे हा फक्त 3x लिहितो, लॉग ई ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे 1. आता डिफरन्शिएट करतोय मी, आता डिफरन्शिएट करतो dy/dx. आता बघा किती काम सोपं आहे, 3x चा 3 चला ऍडिशन रूल, 3x चा 3 प्लस कॉन्स्टंट बाहेर 3x चा 3 कॉन्स्टंट बाहेर 2/5, लॉगचा किती 1/3x मायनस 4. पण एवढ्याने काम होईल का, नाही, कारण हा लॉग बघा चेंज रूल आहे, लॉग fx चा 1/fx नुसता नाही, fx चा म्हणजे 3x मायनस 4 चा 3 झाला मायनस 1/3 बघा 2/5 कॉन्स्टंट बाहेर, लॉग चा 1 इंटू 3x मायनस 4 चा 3 1/3, लॉग चा अगेन काय झाला 1/2x प्लस 5, लॉग ऑफ fx 1/fx लॉग दिसला की 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 5, 2x प्लस 5, 2x चा 2 5 चा 0, त्यामुळे टोटल आन्सर काय आला 3 प्लस 3 नीट लिहिते फक्त 6, 2 3 जार 6, 5 आहे 3x मायनस 4 आणि इथं मायनस हा बघा हा 2/3, हा 2 वर आहे, हा खाली आहे आणि 1/किती 2x प्लस 5, दॅट इज द आन्सर. काय नाही हे फक्त मी एक्सप्लेन करण्यामध्ये वेळ गेला म्हणून, अदरवाइज 1 मिनिट तोंडी सांगता येते. बघा लॉगचा रूल लावला, e⁻³ चा लॉग प्लस ह्याचा लॉग मायनस ह्याचा लॉग, ह्याचा लॉग म्हणजे काय 3x, लॉग ई म्हणजे 3x, ह्याचा लॉग म्हणजे 2/5 पॉवर मध्ये आला 3x मायनस 4 मायनस हा पॉवर 1/3 आहे, 1/3 लॉग ऑफ 2x मायनस 1 आणि मग डेरिव्हेटिव्ह काढला 3x चा 3, 2/5 कॉन्स्टंट, लॉगचा 1/(f'(x) म्हणजे 3x मायनस 4 लॉग 2x प्लस 5 चा तसा 1/2x प्लस 5 इंटू 2x प्लस 5.
बघा बरं किती सिंपल आहे, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, है ना? अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. ठीक आहे, अजून एखादं घेऊ शकता. लॉग नेक्स्ट घ्या, लॉगचं आता ठीक. लेट y इज log of 4 raised to 2x into x square plus 5 upon root 2x cube minus 1 4 raised to किती 3/2. हा आहे आणि हा होल पॉवर 3/2. आता बघा लॉगचा बेनिफिट घ्या, डिफरन्शिएट करू नका, फार घाई करण्याची गरज नाही. बघा बरं लॉगचा रूल यूज करतो. इंटू दिसतो, लिहितो मी. बघा फक्त लक्ष द्या माझ्याकडे. लॉग ऑफ 4 raised to 2x मुद्दाम, कारण पॉवर पण राहत नाही लॉग मध्ये, तो इंटू मध्ये येतो. दिस इंटू इंटू म्हणजे किती झाला प्लस प्लस लॉग मुद्दाम एक स्टेप वाढवतो. x स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट 2x क्यूब मायनस 4 raised to किती 3/2. ओके, y इज डेरिव्हेटिव्ह नाही काढत, लॉगचे रूल लावतोय. 2x log 4 लॉग होल आहे आणि त्याला पॉवर 3/2 आहे. 3/2 इंटू लॉग ऑफ आहे ना. बघा थोडी स्टेप डायरेक्ट लिहितो. 3/2 इंटू केला, लॉग डिव्हिजन आहे म्हणजे काय रे, लॉग m/n म्हणजे लॉग m म्हणजे लॉग x स्क्वेअर प्लस 5 बरोबर आहे. मायनस लॉग n m/n लॉग m मायनस लॉग n, पण त्याच्या अगोदर पॉवर आहे 3/2 खाली आली. लॉग ऑफ, आता लॉग ऑफ काय रूट 2x क्यूब मायनस. ओके, आता बघा y काय झाला 2x लॉग 4, 3/2 सेपरेट पण करून टाकतोय बरोबर. हे बघा 3/2 मायनस मायनस 3/2 आहेतच त्याला, पण हा पॉवर हाफ आहे. एक लक्षात घ्या, लॉग म्हणजे काय पॉवर काय आहे हाफ. हा हाफ इथं आणतो ना, लॉग काय लिहितो 2x. म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह काढायला सोपा झाला. बघा ऍडिशन झाली, हे बघा दिस प्लस दिस मायनस दिस, प्लस म्हणजे 3/2 दोन्हीकडे आहे, फक्त लक्षात घ्या कारण तो कॉमन पॉवर आहे ना. आता डेरिव्हेटिव्ह काढा dy/dx. लॉग 4 ला 1/4 करायला नाही तर लॉग दिसला किती म्हणाल, सरांनीच सांगितलं लॉग 4 1 x लॉग दिसला की 1/, लॉग 4 कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, 2 लॉग 4 बाहेर काढला ते कॉन्स्टंट आहे, x चं फंक्शनच नाही, 2 ला x चा 1 झालंय. लॉगचा परत बघा 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर किती झाला 2x मायनस किती 3/4, लगेच लॉगचा किती 1/2x क्यूब मायनस 4 आहे ना, इंटू 2x क्यूब मायनस 4 चा किती रे 6x स्क्वेअर झालं डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे आपण कुठलाही डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. अजून वाटल्यास या एक्सरसाइजवर प्रॅक्टिस घेऊया. ओके, काय नाही का काही डाऊट असेल तर कळवा मला, व्हॉट्सअप वरती मेसेज करा. अगदी सरळ आहे, याला फक्त नीट लिहा फक्त. हे बघा लॉगचा 1/3/4 झाला आणि हा लॉगचा 1/ आणि 2x क्यूबचा किती 6x स्क्वेअर मायनस 4 चा 0. ओके बाय. पुढचा व्हिडिओ आणि थोडासा आता थोडं सिलेबस मागं आहे, डेली एक नाही का, आणि तुम्हाला समजा नाही डेली मिळाले ना तरी तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 तर कळेल, त्या क्रमाने वाचायचे म्हणजे लिंक लागेल. कुठला पण व्हिडिओ कधी पण बघू नका 1 2 3 4 म्हणून सबस्क्राईब केलं तर फार चांगलं लागेल, चांगलं पडेल. 1 5 बघा तुम्हाला मागे पुढे जरी मिळाला व्हिडिओ, समजा चुकून काही नेट नसेल तर काय प्रॉब्लेम आहे, 1 2 3 4 5 लिहिलेला पार्ट आहे, पहिले 1 बघायचा, नंतर 2 बघायचा, नंतर 3 बघायचा, नंतर 4 बघायचा. येऊ दे ना माझा 5, तुम्हाला काय फरक पडतोय. 4 बघितल्याशिवाय 5 बघू नका, नाही तुम्हाला सर आम्ही उडी मारतोय 2 पर्यंत बघितला ना आता डायरेक्ट 5 मारतो, तुम्हीच बोलाल मॅथ्स कठीण आहे. अगदी सोपा आहे, पण क्रमाने सर्व बघायला लागेल तर मॅथ्स सोपा आहे. कळलंय ना. ओके बाय, सी यू. ओके.